हॅलो फ्रेंड्स, तर आज मस्त अशी खिचडी बनवत आहोत. खिचडी बनवताना आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने ही बनवलेली आहे. त्याचबरोबर खिचडी जी आहे ना, बरेचदा काय होते, चिकट होते, अजिबात सुटसुटीत नसते, बनवताना मऊ असते आणि खाईपर्यंत ती एकदम वातड झालेली असते. तर या सगळ्या गोष्टी होऊ नयेत, खिचडी एकदम बनवल्याच्या नंतरही मऊ लुसलुशीत अशी राहावी यासाठी काही टिप्स सांगितलेले आहे. तर व्हिडिओ बिलकुल स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. साबुदाणे मी इथे हे भिजवून घेतलेले आहेत. जर सकाळी खिचडी करायची असेल तर रात्रीच भिजत ठेवायचे, म्हणजे रात्रभर व्यवस्थित भिजतात, किंवा कमीत कमी 2 ते 3 तासामध्ये एकदम व्यवस्थित अशी भिजले जातात. साबुदाणे भिजवताना वरती थोडंसं पाणी राहील एवढं पाणी साबुदाण्यामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे एकदम व्यवस्थित अशी भिजली जाते. तिथे पाहू शकता हाताने एकदम असे मऊसूद असे दाबले जातात आणि एकदम सुटसुटीत झालेले आहेत. आता बटाट्याशिवाय खिचडीला काही टेस्ट येत नाही आणि आपण नेहमीच उकडून घालतो. तर आज उकडून न घालता आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने हा बटाटा इथे टाकणार आहोत. तर सगळ्यात आधी इथे बटाट्याची साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर ही जी मोठी किसणी आहे ना, याने हा किसून घेतलेला आहे. तर चांगले मोठे मोठे होल असलेली ही किसणी आहे, त्याने हे किसून घेतलेलं आहे आणि 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे, म्हणजे त्यातलं जे काही स्टार्च आहे ना, ते सगळं निघून जाईल. इथे तर बटाटा उकडायला टाईम नसेल किंवा आपण विसरला असेल तर अशावेळी हा किसून घातलेल्या बटाट्याची मस्त खिचडी होते. त्यामुळे कच्चा बटाटा घातला तर त्याला वेळही लागतो आणि तो कधी कधी व्यवस्थित जाड फोडी असल्यामुळे शिजत देखील नाही. त्याच्यामुळे किसून घातलेला बटाटा हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. आता यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि इकडे कढईमध्ये आपण तूप टाकलेलं आहे 1 चमचा. त्याऐवजी तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता. 1 चमचा तूप जे आहे ना, चांगलं असं गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ह्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. तिखट किती हवं आहे त्या पद्धतीत आपल्याला मिरच्यांचं प्रमाण घ्यायचं आहे. तर ह्या तेलावर अशा थोड्याशा अशा ह्या चांगल्या परतून घ्यायच्या आहे. आणि जिरं जर तुम्ही उपवासासाठी वापरत असाल तर जिऱ्याची फोडणी देखील टाकू शकता. चांगले असे हे मिक्स करून घेऊया. जसे साबुदाणे परतले जातील तसे त्याच्यामध्ये असे हे ट्रान्सपरंट असे दिसायला लागलेले आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, जो आपण बटाटे धुवून घेतले होते तर ते आता याच्यावर टाकून घ्यायचे आहेत. तर हे बटाट्याचा किस जे आहे ना, किसून टाकलेले आहेत. किसताना बटाटे जे आहे ना, मोठ्या किसणीने किसलेले आहेत, त्याच्यामुळे असे जाडजाड त्याचे काप तयार झालेले आहे. आणि वरून लगेच चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता हे बटाटे जे आहे ना, आपल्याला लगेच मिक्स न करताच वरून असं झाकण ठेवायचं आहे. हलकीशी वाफ येतपर्यंत आपल्याला हे असे शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, बटाटे जे आहेत ना, त्यातला चिकटपणा कमी होईल आणि खिचडी देखील बिलकुल चिकट होणार नाही. तर वाफेमुळे थोडीशी वाफ लागल्यामुळे इथं बटाट्याचा जो किस टाकलेला आहे ना, तो हलकासा मऊ होतो. तर इथं पाहू शकता. आता हा मिक्स करून घेऊया. कुठेही याच्यामध्ये चिकटपणा जाणवत नाही. थोडीशी वाफ लागली म्हणजे बटाटे देखील एकदम सुटसुटीत असे राहतात. तर असे हे 2 ते 3 मिनिट असे मिक्स करून घेतलेले आहे. साबुदाण्यांचा आणि बटाट्याचा कलर जो आहे ना, तो चेंज व्हायला लागलेला आहे देखील. आता व्यवस्थित हे परतून झाल्याच्या नंतर मग सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकणार आहोत, साधारणतः 3 चमचे. तर अख्खे जर शेंगदाणे थोडेसे टाकायचे असेल तर ते देखील टाकू शकता, पण मी इथं फक्त शेंगदाण्यांचा वापर करत आहोत. मोठे मोठे शेंगदाणे देखील खायला छान लागतात. आपल्याला आवडत असेल तर नक्की टाकावे. आता इथे हे शेंगदाण्याचा कूट टाकल्याच्या नंतर पुन्हा आपण हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इथं मिक्स करतानाच पाहू शकताय की कुठे एकही दाणा चिकटलेला नाही. सगळे दाणे आणि बटाट्याचा किस जो आहे ना, एकदम सुटसुटीत असा झालेला आहे. आता खिचडी एकदम मऊसूद होण्यासाठी काय करायचं आहे, किंवा बनवलेली खिचडी कडक झाली असेल तर त्यासाठी एक महत्त्वाची टिप, याच्यामध्ये 2 चमचे दूध टाकायचं आहे. फार देखील टाकायचं नाही आहे, फक्त 2 चमचे दूध टाकायचं आहे. सगळं मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्याच्यानंतर गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून एक वाफ येतपर्यंत हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. वाफेमुळे काय होईल, खिचडी व्यवस्थित अशी शिजली जाते, एकदम मऊ लुसलुशीत अशी होते. 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवर आता हे चांगली अशी वाफ आलेली आहे, इथे पाहू शकता. तर पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया. आणि बटाटे देखील आपले एकदम व्यवस्थित असे इथे शिजलेले दिसत आहे. पाहिजे तर हातावर एक घेऊन असं दाबून तुम्ही चेक करू शकता. तर एकदम मऊ झालेली आहे आणि सुटसुटीत अशी ही खिचडी झालेली आहे. बटाटे देखील एकदम व्यवस्थित असे हे शिजलेले आहेत. तर गरमागरम खिचडी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे. ही खिचडी बनवताना कढीपत्ता, जिरं, ओलं खोबरं, लिंबू, साखर जर तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता. बरेच जण यातलं काही टाकत नाही, त्यामुळे मी त्या पद्धतीची खिचडी इथे केलेली आहे. जर तुम्ही टाकत असाल तर यातल्या नक्की ह्या सगळ्या गोष्टी टाकून ही बनवू शकता. नवरात्र चालू झालेले आहे तर नक्की या पद्धतीची खिचडी करून पहा.
आणि मस्त दह्याबरोबर किंवा अशीच खायची म्हटले तरी छान लागते. तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.